हॅलो फ्रेंड्स, मी नीना. अनुनिनू व्लॉग्सच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते. आज 8 मार्च आहे, रविवार आहे. कॅलेंडर मध्ये बघाल तर आज रंगपंचमी आहे. आपण शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी, धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी साजरी करतो. पण महाराष्ट्रात गावोगावी, विशेषतः कोकणात धुळवड या रंगपंचमीच्या दिवशी साजरी केली जाते. आज आम्ही निघालो आहोत कोकणात, आमच्या गावाला, खेडला. याचं कारण असं आहे, तुम्हाला बहुतेकांना माहितीच असेल की कोकणात शिमग्याचं किती महत्व आहे. कोकणात होळीच्या दिवशी होम पेटवल्यानंतर पुढचे 15 दिवस गावात घरोघरी देव येत असतात. म्हणजेच शिमग्याची पालखी प्रत्येक घरात येत असते. तसंच आज आमच्या घरीही शिमग्याची पालखी येणार आहे, म्हणून आम्ही निघालोय गावाकडे. आम्ही आमच्या नेहमीच्या मार्गाने म्हणजेच पुण्याहून तामिणी घाटामार्गे कोकणात उतरलोय. आज आम्हाला इथे पोहोचायला जास्त वेळ लागला नाही, कारण रस्त्यावर गाड्यांची वर्दळ बऱ्यापैकी कमी होती. आता आपण पोहोचलो आहोत माणगाव मध्ये. आणि तुम्ही माझे पहिलेचेही व्हिडिओ पाहिले असेल तर त्यात मी सांगितलंय की या माणगाव एसटी स्टँडच्या बाजूला जो वडापाव आहे तिथे आम्ही आवर्जून वडापाव खायला थांबतो. पण आज चाकरमणी शिमग्याहून गावाहून मुंबईकडे परत असताना तिथे गाड्यांची भली मोठी रांग लागली होती. त्यामुळे आम्ही आजचा वडापाव स्किप करून याच रस्त्याने जात असताना पुढे कार्तिक हॉटेल म्हणून आहे तिथे थांबलो. तिकडे प्रत्येक पदार्थाची चव खरंच छान आहे, त्यामुळे तुम्ही जात असताना हे रेस्टॉरंट प्रेफर करू शकता. माणगाव बाजारपेठ एसटी स्टँड सोडून पुढे आलो तरी या रस्त्याला खूप मोठी रांग होती गाड्यांची. महाडच्या पुढे आल्यावर पोलादपूरकडे जात असताना पुढे आपल्याला हा चांदवे टोलनाका लागतो. पण अजूनही हा टोलनाका कार्यरत नाहीये, कारण की अजून मध्ये मध्ये बऱ्यापैकी रस्त्यांची कामं बाकी आहेत. प्रत्येक वेळी गावाला येताना आम्ही पहिले आमची ग्रामदेवत असलेल्या कालकाई आईचं दर्शन घेतो आणि मग पुढे आम्ही आमच्या गावाला जातो.
हे समोर आहे हे आमच्या ग्रामदैवत दावजी बाबांचे मंदिर आहे. नुकताच मंदिराचा 9वा वर्धापन दिन साजरा झालाय. जेव्हा आम्ही गावाला पोहोचलो त्यानंतर पालखीचे आगमन होणार होते. त्यासाठी प्रथेनुसार गावकऱ्यांना देवाला आणण्यासाठी 5 पावलं जावं लागतं. गावकऱ्यांसोबत माझे मिस्टरही पालखी आणायला गेले होते. पालखी गावात आणण्यापूर्वी पालखी गावातील मंदिरात नेऊन तिथे देवाची विशेष पूजा आरती केली जाते. त्यानंतर ही पालखी गावात घरोघरी आणली जाते. ज्या दिवशी पालखी येणार असते त्या दिवशी प्रत्येक घर सजलेलं असतं. दारात सुंदरशा रांगोळ्या काढल्या असतात. गावकरी लोक ही पालखी खांद्यावर घेऊन विशिष्ट संगीताच्या आवाजात पालखी घरी आनंदाने आणत असतात. पालखीला नारळ, हार, फुले, प्रसाद, ओटी अर्पण करून घरातील सर्व मंडळी पालखीचे दर्शन घेतात. सर्व कुटुंबियांनी तुला आज नागला तब्बल पेरेंट ते मान्य करून घे. मुलं आडवा नको दिवाळीत काही असेल तेवढं काम सर्व शेतीने आणि तुला आज नागला तब्बल ते मान्य करून घे. दरवर्षी गावात पालखीचा एका घरात थांबा असतो आणि त्या घराला प्रसादाचा मान असतो. आम्ही ही प्रसादाचा लाभ घेतला आणि परतीच्या प्रवासाची सुरुवात केली. कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.